तिरका चालणारा हा उंट देखील गेला, काहीच करू शकला नाही तो मैदानात. बट मिस्टर केतकर, 2.5 हाऊसेस हळूहळू चालणारा हा हॉर्स अजूनही आहे आणि आपल्याला आपला प्लॅन असाच बनवायचा आहे. मिस्टर केतकर, घाई नको. म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही सईला नाईट शिफ्ट करायला पाठवा, म्हणजे दिवसभर ती झोपेल, म्हणजे ती नायकला भेटू शकणार नाही, म्हणजे त्यांच्यात भांडणं होतील. नाही, नको. का? याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला हवं. अजून एक उंट आहे आपल्याकडे. तू नचिकेतला रात्रपाळीला पाठव. नो 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 मिस्टर केतकर, दॅट वोंट वर्क. तो जरी नाईट शिफ्ट करून आला ना तरी तो सईला नक्की भेटणार. त्यापेक्षा तुम्ही सईलाच सांगा ना कुठेतरी कॉल सेंटर मध्ये नाईट शिफ्ट वगैरे करायला. नाही ना, नको नको. का? ही अशी रात्रपाळीची कामं माझी नात नाही करणार. मराठीत सुवर्ण पदक मिळवलेली मुलगी आहे ती. काय उपयोग आहे त्या गोल्ड मेडलचा इन मराठी लिटरेचर? जॉब मिळतोय का? नाही, तुला माहित नसेल तर सांगतो की जगात अनेक लोक, अनेक कामं अशी आहेत की ज्यात मराठीतलं सुवर्ण पदक हे अत्यंत उपयोगी पडू शकतं. येस, आय गॉट इट. काय? चेक अँड मेट. Hello, hi, this is Iravati Deshpande. Can I talk to Mr. Dhanesh Kanetkar? सई, ए सई, आले आले. काय हो, तुम्ही मराठीचे एवढे मोठे सम्राट आहात ना, मला वाटलं हा शब्द तुम्हाला अगदी लगेच येईल. आठवत नाहीये मला, मला वाचू द्या. माझी सई बघा आता कशी पटकन सांगेल ते. काय ग आजी? अगं, कोल्ह्याला 3 अक्षरी शब्द काय आहे? कोल्ह्यासाठी? हा, 3 अक्षरी. हा हा, कोल्हा कोल्हा. अगं हो आजी, थांब. हा हा, जंबूक. जंबूक. झालं ना? किती हुशार आहेस ग. अगं बस ना इकडेच. अगं मला काय अडलं तर सांग. हा, हा, जंबूक. ऐक आजी, हा, मला ना दुकानात जायचंय, त्याची तयारी करायची आहे. मी निघू का? मला पटपण विचार ना काय ते. अगं पटकन कसं विचारणार, आडेल तसं विचारणार ना. बस बस. मी बघते अप्पा, मी बघते. हा. नमस्कार. कुणी बोलतच नाहीये. नमस्कार, केतकरांचं घर. सई का फोन उचलते सारखी सारखी? काय चाललंय? काय वेडेपण आहे हा? कोणी बोलतच नाहीये समोरून. थांब सई, मी बघतो कोण टार्गेटपणा करता ते. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. मिस्टर केतकर, लँडलाईन वर फक्त फोन तुमच्यासाठीच येतात ना, मग उचलत जा ना पटकन. बोला छत्रे, बोला. छत्रे? नावं पण अगदी अँटिक शोधून काढली. प्रश्नच नाही. बोला, काय काम होतं? अच्छा, टेल मी वन थिंग. इज सई देअर इन फ्रंट ऑफ यू? हो हो, नक्कीच. अहो, मग जस्ट टेल हर टू चेक हर सेलफोन. नवीन जॉब साठी कॉल येतोय तिला, पण ती कॉल रिसीव्हच करत नाहीये. सांगा तिला बघायला. नाही, मी बघतो ना काय करायचं ते. हो, ठेवतो.
सई बाळा, ग्रंथालयातले ते छत्रे आहेत ना, त्यांचा दूरध्वनी होता. सई बाळा, जरा तुझा भ्रमणध्वनी दे. काय त्या छत्र्यांचा नवीन क्रमांक जरा नोंदवून ठेवतो. हो चालेल ना पण माझा भ्रमणध्वनी ना आता वरती प्रभारकाला लावलाय मी माझ्या खोलीत. मी आता निघणारच आहे दुकानात, तेव्हाच देते तुम्हाला. अगं पण तेवढ्यात तो क्रमांक विसरेल मी. हो का? हा. बरं ठीक आहे, आणते. एवढा मोठा क्रमांक लक्षात बरा राहिला तुमच्या. कोडा सोडवा तुम्ही. कोड तर पडलंच आहे. नमस्कार. नमस्कार, सई केतकर बोलताय का? हो मीच बोलते. आपण कोण? मी भाषांतर.com मधून संकेत पवार बोलतोय. मॅडम, कॉलेजच्या लास्ट इयरला तुम्हाला मराठी भाषेसाठी गोल्ड मेडल मिळालं ना? हो पण तुम्हाला कसं कळलं? आमच्या रिसर्च टीम कडून. आमची टीम अशा तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या शोधात असते. पण कशासाठी? मॅडम, आमच्या कंपनीत एक चांगला स्कोप असलेला तुमच्यासाठी जॉब आहे, भाषांतर करण्याचा. हा अहो पण मी आता एक नोकरी करतेय. म्हणजे काही दिवसांपूर्वी जर तुमचा दूरध्वनी आला असता मला तर मी कदाचित विचार केला असता. मॅडम, विचार करा, खूप चांगली संधी आहे. आमची कंपनी या क्षेत्रात बरीच वर्षे काम करते. हो पण मी आत्ताच तुम्हाला असं काही सांगू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही वेळ घ्या विचार करायला. पण काही ठरलं तर मला या नंबरवर लगेच कॉल करा, म्हणजे मी लगेच तुमचा इंटरव्ह्यू फिक्स करतो. हो चालेल, धन्यवाद. थँक्यू. सई, तू आपल्या दुकानात काम करतेस ना, मग उगीच वेगळीकडे कशाला जायचं नोकरीसाठी? हो, मलाही पटतंय हिचं. आजी काकू पण हे माझ्या आवडीचं काम आहे ना. म्हणजे आपल्या दुकानातलं काम तुला आवडत नाहीये का? नाही ग काकू, तसं नाही, ते आवडतं पण आता उगीच फाटे फोडू नकोस. हं, आप्पा परवानगी देतील असं वाटतंय का तुला? पण आजी आपल्या दुकानात काम करायची परवानगी दिलीच ना त्यांनी. अगं, ते आपलं दुकान होतं म्हणून दिली परवानगी. पण आई, सईच्या नोकरीचा विषय निघाला होता तेव्हा आप्पाच म्हणाले होते ना, तिच्या सासरच्यांना चालणार असेल तर. अगं, त्यांना अंदाज होता सई आपल्याच दुकानात काम करणार म्हणून. जाऊ दे ग सई, तू आपल्याच दुकानात काम कर. हो, नाही तर उगीच चिडचिड करतील. पण तरी एकदा म्हटलं तुमच्याशी बोलून घेऊयात आणि मग त्यांना जे काय आहे ते कळवूयात. ठीक आहे, मी त्यांना कळवून टाकते माझा नकार. थांब सई. आप्पा ते मी म्हणजे हे बघ, मी सगळं ऐकलंय, पण या बाबतीत माझं स्पष्ट मत काय आहे हे मी तुला सांगतो. घरातल्या स्त्रियांनी घराच्या चौकटीतच राहावं अशा मताचा मी अजिबात नाही. बाहेरच्या जगाचा अनुभव आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करतो. तेव्हा सई बाळा, तू ही नोकरी कर. खरंच आप्पा? हो. आप्पा खरंच खूप खूप धन्यवाद. मी आत्ताच त्यांना दूरध्वनी करून सांगते. सई थांब, लगेच नको कळवूस. आता काय झालं? अगं सई, नचिकेत तुझा होणारा नवरा आहे, त्यालाही विचारायला हवं एकदा. मी सांगतोय ना, त्याला विचारायची काही गरज नाहीये. अहो, असं काय करताय? अचानक काय झालं तुम्हाला? नाही म्हणजे त्याला उगीच कशाला त्रास द्यायचा ना, असं म्हणतोय मी. आप्पा हो, त्यात त्रास काय? आजी तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी एकदा नचिकेतशी बोलते आणि मग त्यांना कळवते. Enough, साई. This is getting too much now. मी तुला समजून घेतो, काय बोलत नाही म्हणून काय वाटतं ते करशील? अरे तसं नाही नचिकेत, मी फक्त तुला विचारत होते की ती नोकरी करू की नको करू. तू नाही म्हणालास तर मी नाही करणार. हिम्मत कशी झाली हे विचारायची? You know my opinion about this. What happened? Why are you shouting at her like this? Nahat, please. तर हिला तिच्या शॉप मध्ये जॉब करायचा नाही म्हणते, आता बाहेर जॉब करायचा आहे. पण मग what you feel just tell her ना. सांग तुला काय वाटतंय. Why should I tell her? असे प्रपोजल्स का घेऊन येते ती माझ्याकडे? म्हणजे
तुला तिने करिअर केलेलं तिने जॉब केलेला चालणार नाहीये का? इट्स नॉट अबाउट व्हॉट आय लाईक अँड आय डोंट लाईक. तिला काय आवडतं ते इम्पॉर्टंट आहे, तिने तेच केलं पाहिजे. हा तिचा डिसिजन आहे आणि तिचा डिसिजन रिस्पेक्ट करणं ही माझी जबाबदारी आहे. हर हॅपीनेस इज माय हॅपीनेस. माय गॉड, सो मच ऑफ ड्रामा. नाही तू पण ना. बसा ना, बसा तुम्ही. मी कॉफी घेऊन येते तुमच्यासाठी. काय रे नचिकेत, किती घाबरले मी. सई युअर सच एन इडियट. मी काय मालक आहे का तुझा? वी आर इन अ रिलेशनशिप. डायरेक्ट येऊन सांग मला या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे म्हणून. दॅट्स इट. हो नचिकेत, पण तरी मला असं वाटलं की माझं काही चुकतंय का म्हणून मी. आपल्याला जे आवडतं ते करण्यात काही चुकीचं नाही. परमिशन मागितलीच ते चुकलं. नचिकेत तू एवढा गोड काय आहेस. कम ऑन, डोंट प्रेज मी नाव. त्यापेक्षा त्यांना कॉल कर आणि सांग तू इंटरव्ह्यूला येतेस ते. तुमच्या मते भाषांतर करताना शब्दांची निवड महत्वाची का आशय वाचकांपर्यंत पोहोचणं? आशयाशी कोणतीही तडजोड न करता सुद्धा शब्दांची निवड केली जाऊ शकते. पण आपला वाचक वर्ग कसा आहे, त्यांची बौद्धिक पातळी काय, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा. उगीच जडजड शब्द वापरून ते जर वाचकांपर्यंत पोहोचणारच नसतील तर त्याला काहीच अर्थ नाहीये. सुनबाई, हल्ली चहा आणि साखर काय विनामूल्य मिळत आहेत का बाजारात? सारखा सगळ्यांना तुम्ही चहा देताय. ईश्वरा, अप्पा मग काढा आणू का सगळ्यांसाठी? एक्सक्यूज मी, यू नो व्हॉट, टी किंवा काढा आम्हाला काहीच नकोय. अहो घ्या हो. नाही, यांचं बोलणं फार मनावर नका घेऊ. घ्या घ्या. म्हणजे काय आहे, सईला नोकरी मिळाल्याचा दूरध्वनी येईपर्यंत यांची अशीच चिडचिड होत राहणार. अप्पा डोंट वरी, सईला मिळेल जॉब. शी इज अन एक्सपर्ट इन मराठी. ऍब्सोल्युटली. आणि तिच्यासारखं मराठी तर कोणीच बोलत नाही. सो शी इज गोना गेट इट. घ्या वड्या घ्या. आमच्या दुकानातल्या आहेत, चाखून बघा. सईचा दूरध्वनी जर लवकर आला नाही तर सुनबाई सईच्या पगारापेक्षा जास्त किमतीचे पदार्थ यांना खायला देतील. व्हॉट डिड ही जस्ट से? काय काय म्हणाला तुम्ही? हे बघा, तुम्ही जे काय बोलताय ना ते ऐकू येत आहे आम्हाला. नाही, काहीच नकोय. शुड वी जस्ट लीव्ह? आम्ही जाऊ का इकडनं? मॉम लेट इट बी. थोडेसे कंजूस आहेत ते. लेट इट बी. इग्नोर हिम. अजून दूरध्वनी कसा नाही आला सईचा? हो ना, खूपच लांबली आहे तिची मुलाखत. आई, मिळेल ना तिला नोकरी? ऑफकोर्स मिळणार, तिलाच मिळणार. तुम्हाला कशी काय एवढी खात्री? Talented. She is talented. And I'm definitely sure she is going to get the job. Don't worry. हॅलो. हा सई. वाव, दॅट्स ग्रेट. ओके ओके, मी सांगतो. हा, इंटरव्ह्यू तिचा खूप छान झाला अँड दोज गाईज वर सो इम्प्रेस्ड की त्यांनी डायरेक्ट जॉब लेटर ऑफर केलंय. हो ना, बरं झालं बाबा. ईश्वरा. कल्पना, साखर ठेव देवा पुढे. हो अप्पा, ठेवू ना? हो, चालेल ना. अहो, हा, डबा घेऊन कुठे निघालाय? अहो मी कुठेही जात नाहीये हो. ही सगळी आपल्या सईसाठी तयारी चाललीये. तिचा आज नोकरीचा पहिला दिवस आहे ना. काम करत बसेल आणि जेवायचं विसरून जाईल, म्हणून मग मुद्दाम तिला हा डबा देणार आहे मी. अगं बाई, नातीची एवढी काळजी? हो. आम्हाला साधं पाणी सुद्धा दिलं नाहीत कधी. तुम्ही कधी गेलायत का बाहेर कामासाठी? आम्हाला परवानगी दिली असतीत का? हे बघा, उगाच तुम्ही माझ्याशी वाद घालू नका हो. आज मी खूप आनंदात आहे. अगो बाई हो, असेच आनंदात राहा बाई, म्हणजे आमचा दिवस बरा जातो. कळतात बरं का, आम्हाला टोमणे कळतात.
हे पुस्तक कसलं हो? शब्दकोश आहे. भाषांतर करताना सईला उपयोगी पडेल. हो तुमचा उत्साह अगदी वाखाणण्यासारखा आहे बाई. माझ्यात वाखाणण्यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत, पण त्या तुम्हाला दिसत नाहीत ना. आज अगदी खूपच आनंदात दिसताय. आणि अशी टोपी घालून कुठे निघालाय? काय आहे माहितीये का, आज सईच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. हो. त्यामुळे तिला सोडायला मी स्वतः जाणार आहे. अहो शाळा आहे का ती सोडायला जायला? हो असं कसं, ती ज्या ठिकाणी नोकरीला जाणार आहे तिकडची माणसं कोण आहेत, ती कशी आहेत हे आपल्याला कळायला नको का? अहो पण आता ती लहान राहिलीये का? अहो, सौभाग्यवती आपली सई अतिशय साधी आहे. माणसं ओळखता येत नाहीत तिला, त्यामुळे मग मला जावं लागणार हे निश्चित. बरं बरं जा. हा. एका अर्थाने ना हे चांगलंच होईल. म्हणजे एकदा सगळ्यांना समजलं ना की ती आप्पा केतकरांची, स्वदेशी आप्पा केतकरांची नात आहे, तर मग सगळे वचकून राहतील तिला. प्रश्नच नाही. चला, हा. तिची नोकरीला निघायची वेळ झालेली आहे. हो. तेव्हा आज तरी पहिला दिवस असल्यामुळे वेळेवर पोहोचायला हवं तिला. हो, हो. चला चला. हो हो चला. केतकर कुठली स्टाईल आहे ही काम करायची? ए तू गप्प बस रे नचिकेत जरा. नाही नाही ते बरोबर आहे, पण सई, सई अगं तुझ्या नवीन कामाचा आज पहिला दिवस आणि अजून तू तयार नाही झालीस. हो अप्पा, पण आज मला नाही जायचंय. असं कसं? अगं तू गेली नाहीस तर काम कसं होणार? म्हणजे अप्पा त्यांचा दूरध्वनी आला होता मला, त्यांनी 2 दिवसांनी बोलवलंय मला. हो का? पण मग तुम्ही दोघ जण इथे संगणकावर काय करताय? अप्पा हो, नवीन नोकरीत ना मला सगळं संगणकावरच काम करावं लागणार आहे. हा. मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी काय करायचं हे नचिकेत कडून शिकून घेते, म्हणून मुद्दाम त्याला इथे बोलवलं. नाही येतं तिला सगळं, मी फक्त प्रॅक्टिस करून घेतोय. बा, तुला हे सगळं येतंय म्हणून बरं आहे. नाही तर आमच्याकडे या बाबतीत सगळे अडणीच आहेत. हो की नाही? हो हो बाबा. नाही म्हणजे संगणक आपल्याला वापरता येत नाही असं म्हणण्यापेक्षा या संगणकाची कधी गरजच पडली नाही असं म्हणा. हा हो हो हो. हो नाही, पण आता पडेल गरज. अँड डोंट वरी, सई कुठेही गेली, तिला कुठेही जॉब लागला तरी मी आहेच. हो रे बाबा, आमचा नात जावई खूप हुशार आहे. हा, आणि सईचं पानही हलत नाही त्याच्याशिवाय. बरं हा लिसन, आपण हे काम लवकर संपू आणि मग नंतर जरा बाहेर फिरू. हे खूप छान झालं. म्हणजे त्यानिमित्ताने तुम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवता येईल. हो की नाही? हो सई, अगं मला रात्री का नाही सांगितलंस तेल लावून द्यायला? आई अगं काल रात्री ना मला खूप झोप आली होती, म्हणून म्हटलं की उद्याच लावूया. अगं रात्रभर डोक्यात तेल असलं ना की ते छान केसात मुरतं. बरं ते सगळं जाऊ दे. केस धुवायला तू रिठे आणि शिके काही उकळवून ठेवली आहेस ना? हो सगळं तयार आहे बरं का बाईसाहेब. अरे देवा, बघ आई, भ्रमणध्वनी प्रभारकाला लावावं लागेल, नाहीतर बाहेर जाताना बंद पडायचा. कुठे बाहेर जाणार आहेस का तू? आई आज मी आणि नचिकेत फिरायला चाललोय. अगं बाई हो का? जा जा मज्जा करा. हा बरं आई थांबा, मी जरा प्रभारक घेऊन येते. आई अगं हे बघ, तुला हे दाखवायचंच राहिलं. हे बघ. काय ग? सोन्याच्या बांगड्या? अगं नचिकेतच्या आईनी दिल्यात मला. अगं बाई, लग्नाच्या आधीच दिल्या तुला सोन्याच्या बांगड्या नचिकेतच्या आईनी? कमाल आहे बाई. आणि हे तुम्हाला आता दाखवतेस? आई मी विसरले. म्हणजे अगं अशी कशी विसरलीस तू सई? चुकले. पण छान आहेत ना बांगड्या? सुरेख आहेत अगदी. आणि जोड येतो. बरं आईंना दाखवलेस का? नाही. कमाल आहे सई तुझी. चल आधी दाखवूया. चल चल.
त्यांना खूपच आवडतील हो ना? तू. किती तोळ्याच्या आहेत काय माहित, पण छान महाग वाटतात नाही. हो आई, तुला माहितीये मला इतकं अवघडल्यासारखं झालं होतं ना, पण त्यांनी आग्रहच इतका केला ना की मला नाहीच म्हणता आलं नाही. कोणी आग्रह केला आणि कसला? ईश्वरा, ते आप्पा नचिकेतने आईला सईच्या बांगड्या केल्या ना सोन्याच्या आग्रहाने. काय? नाही नाही, ते सईच्या आईने नाही, ते नचिकेतच्या आईने सईला बांगड्या केल्या ना सोन्याच्या आग्रहाने. सोन्याच्या बांगड्या? आणि त्या घेऊन तुम्ही कुठे निघालायत? आप्पा हो, आजीला दाखवायच्याच राहिल्या त्या बांगड्या. बघू बघू, मला बघू. बघा ना आप्पा, म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवायच्या राहिल्या.